क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रसूतीगृह सुरक्षित व अद्ययावत करा ॲडव्होकेट स्वाती शिंदे। मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षक असतानाही नवजात अर्भकाचे अपहरण झाले। 48 तासात पोलीस यंत्रणेने घटनेचा छडा लावून बालकाला परत आणले। याच अनुषंगाने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रसूतीगृह जे सध्या जुना बुधगाव रोडवरील घाडगे हॉस्पिटलमध्ये चालू आहे। भाजपच्या प्रदेश सरचिटणीस माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे, माजी नगरसेविका यांनी भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांसहित प्रसूतीगृहाला भेट दिली। येथील डॉक्टर सुचिता पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली। पूर्वी प्रसूतीगृह हे सांगली गावामध्ये होते, परंतु त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम चालू असल्याने सदरचे प्रसूतीगृह हॉस्पिटल हे स्थलांतरित करण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी सध्या 4 सीसीटीव्ही आहेत, परंतु अजून किमान 2 सीसीटीव्हीची गरज आहे। त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सध्या सुरक्षा रक्षक नसल्याने त्वरित सुरक्षा रक्षक नेमणे गरजेचे आहे। तसेच कर्मचाऱ्यांची कमतरता, दवाखान्यातील दुरुस्ती आदी तक्रारी निदर्शनास आल्या। ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी त्वरित सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त श्री सत्यम गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या। याबाबत स्वतः जातीने लक्ष घालून या प्रसूतीगृहाला येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले। महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रात सांगली व मिरज या 2 ठिकाणी प्रसूतीगृह आहे। सांगलीतील हे प्रसूतीगृह गेल्या 60 वर्षाच्या पासून चालू आहे। गोरगरीब कुटुंबातील महिलांना याचा फार मोठा आधार आहे। या ठिकाणी रक्त तपासणी केली जाते, तसेच वर्षाला जवळपास 2000 च्या पेक्षा जास्त सोनोग्राफी मोफत होतात। जर सोनोग्राफी बाहेर करायची झाल्यास किमान 1000 ते 1200 रुपये खर्च येतो। ती सोय गोरगरीब मुलांना या ठिकाणी मोफत मिळते। सध्या फक्त नैसर्गिक प्रसूती या ठिकाणी होतात, परंतु डॉक्टर चांगले असल्याने जर महापालिकेने आणखी कर्मचारी नेमले तर नक्कीच याच ठिकाणी लॅप्रोस्कोपी व इतर सिझरिंग ऑपरेशन करता येणे शक्य आहे असं डॉक्टरांचं मत आहे। कर्मचारी व इतर सोयीच्या अभावामुळे गरोदर महिलांची संख्या जरी सध्या कमी असली तरी महापालिकेने याकडे लक्ष दिल्यास नक्कीच याला गत वैभव प्राप्त होईल। येणाऱ्या काळात या सर्व सोयी मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी पाठपुरावा करेल अशी ग्वाही देखील ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी दिली आहे। यावेळी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर, भाजपच्या उपाध्यक्ष हेमलता मोरे, लीना सावर्डे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। गेली 2-3 दिवस सांगलीतील मिरज शासकीय हॉस्पिटलमध्ये ज्या लहान मुलाचं अपहरण झालं त्या बातम्या गाजत असतानाच काल खरं म्हणजे ते बाळ मिळालं, परंतु त्याच अनुषंगाने मी स्वतः माझ्या सहकारी माजी नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर आणि भाजपच्या पदाधिकारी यांच्या समवेत आम्ही आज या हॉस्पिटलला म्हणजे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहाला भेट दिली। खरं म्हणजे हे प्रसूतीगृह पूर्वी हे गावामध्ये होतं, परंतु ज्या पूर्वीच्या जागेमध्ये आता नवीन कॉम्प्लेक्स बांधत असल्यामुळं आणि ती इमारत जुनी झाल्यामुळं त्या ठिकाणी नवीन इमारत बांधली जात आहे आणि त्या अनुषंगानं या इमारतीचं या दवाखान्याचं स्थलांतर घाडगे हॉस्पिटल या ठिकाणी झालेलं आहे। आज आम्ही या हॉस्पिटलला भेट दिली। त्या या हॉस्पिटलच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी आहेत त्या आमच्या डॉक्टर पवार मॅडम यांच्याशी आम्ही चर्चा केली। इथल्या सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली। एकंदर बघता इथला कर्मचारी वर्ग थोडाफार कमी आहे, त्याचप्रमाणे येथील आतल्या सोयी तसंच सीसीटीव्ही आणि इतर बाबींची पाहणी केली असता असं जाणवलं की अजून 2 सीसीटीव्हीची या ठिकाणी गरज आहे। त्याचप्रमाणे या भागामध्ये सुरक्षा रक्षक नाही आहेत। या दवाखान्याला सुरक्षा रक्षक ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांच्या असलेल्या अडचणी या अनुषंगानं आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधला आणि सर्व परिस्थिती त्यांना सांगितली आणि खरोखर त्यांना येणाऱ्या अडचणी आणि या दवाखान्याचं गत वैभव पुन्हा प्राप्त व्हावं याकरिता, कारण का गेली 60 वर्ष हा दवाखाना अत्यंत चांगल्या रीतीने लोकांची सेवा देत आहे। गोरगरीब लोकांसाठी कुटुंबासाठी हा फार मोठा आधार आहे, कारण का डिलिव्हरीसाठी अनेक महिला या ठिकाणी येत असतात। आता नैसर्गिक डिलिव्हरी इथं होते, परंतु लॅप्रोस्कोपीसाठी त्याला दुसऱ्या दवाखान्यात पाठवलं जातं। येणाऱ्या काळामध्ये याच ठिकाणी लॅप्रोस्कोपी होईल किंवा सर्जरी होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। त्याचप्रमाणे जवळपास 1,500 ते 2,000 सोनोग्राफी वर्षाला या ठिकाणी होतात।
तर असं अत्यंत चांगलं असं असणारं हे महापालिकेचं प्रसूतिगृह येणाऱ्या काळामध्ये अत्यंत चांगल्या रीतीनं चालू राहावं, कारण का ह्याचं नाव क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले प्रसूतिगृह असं असल्याने त्यांना नावाला साजे असंच सेवा इथून पुरवली गेली पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि मला खात्री आहे की आमच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त नक्कीच याच्यामध्ये भाग घेऊन ह्या सगळ्याच्या येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्याच्यासाठी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करतील आणि एक अद्ययावत सेवा नक्कीच हे प्रसूतिगृह येणाऱ्या काळामध्ये देईल अशी ग्वाही मी या ठिकाणी देत आहे.